तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे की आपल्या पिकामध्ये आता काय बदल होत आहेत, अजून आपल्या ऊसाचं जे आहे ते भरणी आपल्याला करायची आहे. लक्षात घ्या. तर आतापर्यंत आपण काय केलेलं आहे, आपल्या पिकाचे प्रत्येक टप्प्याला आपण जवळपास व्हिडिओ केले. जर तुम्ही युट्यूबवर मागचे जर व्हिडिओ बघितले तर तुम्हाला लक्षात येईल. तर आज आपल्याला बघायचं की आपल्या पिकामध्ये स्पेसिफिकली काय फरक झालाय का, की कांड्यामध्ये वगैरे. आता काल फिरताना मला आढळलं की कांड्यामध्ये आपल्याला खूप चांगला एक बदल आहे. जाडी असेल, किती कांड्या पडल्यात वगैरे, हे आपल्याला थोडंसं इन्फॉर्मेशन आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे आहे. तर थोडक्यामध्ये पिकामध्ये बघा, आपण आतापर्यंत काय काय केलेलं आहे. तर आपण पहिल्या स्टेज पासून जवळपास आपल्या या पिकाला जे आहे ते जीवाणू वापरलेत. त्याच्यामध्ये रूट किंग असेल, रूट मॅजिक असेल, NPK 5X असेल, त्यांचं ग्रब किंग असेल, बेबी किंग असेल, म्हणजे जे काही आपण बॅक्टेरिया वापरलेत, बॅक्टेरिया असतील, फंगस असेल, ते आपण कंटिन्युअसली आपल्या ऊसाला वापरत आलोय. त्याशिवाय हे पण लक्षात घ्या की आमच्या ऊसाला काय थोडक्यामध्ये ड्रिप नाही आहे. त्यामुळे आपण काय केलं, पाण्यावर आपण ह्याचं मॅनेजमेंट जे आहे ते करतोय. आता पूर्णपणे आपला 2 एकर ऊस आहे समजा, तर ते सांगण्यासारखं म्हणजे काय की ज्या कांड्या आहेत 8 पैकी आपल्या कमीत कमी 6-7 कांड्या ज्या आहेत जवळपास बऱ्याच केसमध्ये आपल्या पिकाला जे आहे ते पकडलेले. तेच आपल्याला बघायचं की पिकामध्ये आता आपले बदल काय काय. त्यानंतर फुटवे वगैरे तुम्ही बघितलाच होता. फुटव्यामध्ये आपल्याला बघा आपल्या पिकामध्ये किती फुटवे होते, जवळपास 15-20 सर्रास फुटवे होते आपल्या पिकामध्ये. ते आपण ज्यावेळी माती लावलं त्या मातीमध्ये काय झालं, माती लावताना ते कट झाले बऱ्यापैकी. त्यामुळे आपलं फुटव्याचं जे नियोजन आहे ते ऑटोमॅटिक झालं. म्हणजे तिथं आपल्याला खूप काही करावं लागलं नाही. 7 ते 8 आरामात फुटवे आपले जे आहेत बेसिक लेवलला राहिले. आता बऱ्याच केसमध्ये आपल्या ऊसाला काही ठिकाणी 5-6 सुद्धा फुटवे आहेत, म्हणजे 2 अजून कमीच आहेत. पण ते जे 2 आहेत ते लवकरच काय होतील, कव्हर होतील. म्हणजे भरणीनंतर आपण थोडाफार जे काही फुटवे निघणार आहे, एखादा दुसरा फुटवा नक्कीच निघणार, आणि ते आपलं जे एक नियोजन आहे ते मॅच होऊन जाईल. आणि जे आलेले ऊस आहेत ते सुद्धा भरपूर दणकट आहेत असं बघण्यात आढळलं. तर ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो. तर थोडक्यात बघा, अशा पद्धतीने असा इकडून असा दिसतोय. तर तुम्ही बघू शकता. तर ह्याच्यामध्ये बघा कलर काय वाटतंय तुम्हाला हे नक्कीच सांगा. जर तुम्ही कलर मध्ये जर बघितला तर बऱ्यापैकी आपल्याला जी ग्रीनरी आहे ती खूप जास्त वाटते. बरेच आमच्या साईडचे जे आहेत ते आम्हाला सांगतात की तुमच्या पिकाची जी ग्रीनरी आहे ती चांगल्या पद्धतीने मेंटेन आहे. हे भरपूर लोक आम्हाला सांगतात. आता तुम्हाला हा प्लॉट कसा वाटतो हे बघा. तर पानाची बघा, पानं कशा पद्धतीने झाले हे तुम्ही असं बऱ्यापैकी बघू शकत असाल. अशा पद्धतीनं प्लॉट आहे आपला. आता हे फक्त तुम्हाला एक ओव्हरऑल अंदाज यायला प्लॉट कसा आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला सुद्धा आपला प्लॉट आहे बघा. आता इथून आपली जी आहे हे दुसरी साईड आहे. असं आपला जो टोटल आहे तो जवळपास 2 एकराचा प्लॉट अशा पद्धतीने आपला आहे. तर ह्याच्यामध्ये काय चेंजेस आहेत काय नाही आपण डिटेलमध्ये बघूया. पद्धतीने बघा, आता आपण थोडंसं आपल्या पिकामधून चालून दाखवतो तुम्हाला नेमकं आपल्या पिकाची काय कंडिशन आहे. तर पानं जी आहे ती बऱ्यापैकी आपल्याला समाधानकारक. पानाची साईज असेल, पानाची रुंदी तुम्ही बघू शकता. ऍक्च्युली पानाची रुंदी बघू शकता, हे बघू शकताय. म्हणजे थोडक्यामध्ये आपली पानं जी आहेत ऑलरेडी माझ्या डोक्याच्या वर गेले. आता हे तुम्ही ग्रीनरी बघू शकताय. ग्रीनरी बद्दल तुम्हाला काय वाटतं बघा. त्याच्यानंतर स्पेसिफिकली आता पानाची साईज जर म्हटली बघा, आपल्या पानाची साईज अशी काहीतरी आहे. त्याच्यानंतर बघा अशी आहे. आपण एकच फवारणी या पिकाला दिली आहे, लक्षात घ्या, पानासाठी स्पेशली. त्यानंतर इथं पण मला काही पानं बघा कशी दिसतात. पानाची जी साईज आहे आणि उंची आहे ती तर मला ओके वाटते. म्हणजे इथून भरणी झाली की आपल्या पिकाचा जो स्पीडअप आहे तो खूप चांगला येणार आहे. म्हणजे तुम्ही ओव्हरऑल बघू शकता आपल्या पिकामध्ये कशी कंडिशन आहे. तुम्हाला मुद्दाम दाखवतोय की कुठेही खूप असं कमी जास्त असा डिफरन्स आपल्या पिकामध्ये नाही आहे. इथं तुम्ही पान बघू शकता. थोडक्यामध्ये आपल्या पिकामध्ये काय चेंजेस झालेत हे आपल्याला बघायचं आहे. त्या पद्धतीने आपण काय करू, थोडंसं एका ठिकाणी आपण ऊस थोडासा काढून ठेवलेला. तर इथं बघू शकता तुम्ही आपल्या पिकाला बघा. आता सध्याची काय स्टेज काय झाला आपल्या पिकामध्ये 15-20 फुटवे जवळपास होते. जसं आपण माती लावली त्याची वाढ वगैरे कट झाले, बरेच फुटवे आपले नवीन येणार आहे. त्या हिशोबाने बघा आपल्या पिकामध्ये सध्याची जी कंडिशन आहे ती अशा पद्धतीची आहे. आता हे किती इम्पॉर्टंट आहे बघा की आपल्या पिकाचं संख्या नियोजन जे आहे ते होणं खूप गरजेचं होतं. त्याच्यामध्ये बघा आपल्याकडे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, छोटा आहे तर 5 आहे, आणि इकडे मागे काय 6 आहे, 7 आहे. व्यवस्थित 8 पैकी 7 आपलं जे आहे ते आपलं संख्या ऑलरेडी काय झालेली बनलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्या साईडचा ऊस होता बघा. हा एक ऊस बघा की तुम्ही बघू शकता. आता इथं 3च तुम्हाला मेजरली जे आहेत ते फुटवे दिसणार आहे, पण हे 3च आहेत का नाही. तर इथं पण बघू शकता
माती लावल्यानंतर बघा इथं काय झालं, आपले जे फुटवे होते थोडक्यात, तर ते फुटवे काय झाले इथं खराब होऊन गेले. आता आपल्या पिकाला जे आहे इथं सुद्धा बघा फुटवा आपला कसा पकडलेला आहे. तर आपण बघूया की आपल्या पिकामध्ये अजून कुठं काय काय झालेलं आहे, तर प्रत्येक आपण व्हिडिओ करू आता. इथं पण बघू आपण थोडंसं आपल्यामध्ये पिकामध्ये बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने कांड्या बऱ्यापैकी आपलं ऊस जे आहे ते पकडायला चालू झालेलं आहे. त्याच्यानंतर इथं बघूया बघा, इथं सुद्धा बऱ्यापैकी आपल्या पिकानं जे आहेत ते कांड्या पकडलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. आता इथं पण बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आपल्या पिकामध्ये संख्या नियोजन जे आहे ते आपल्या पिकामध्ये झालेलं आहे. तर जर आपण इथे विचार केला किती कांडे आहेत बघा, फुटवे आहेत बघा, 1 2 फुटवा, दुसरा, त्यानंतर इकडे काय आहे बघा, हा 3रा फुटवा आहे आपला, 4था फुटवा आहे, 5वा फुटवा आहे, हा 6वा आहे, हा 7वा आहे. ऍक्च्युली हे तो वाढेल की नाही माहित नाही, पण इथं हा 8वा आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या पिकानं काय घेतले, आता ब्रीक घेतले. थोडंसं क्लोजर दाखवतो तुम्हाला म्हणजे लक्षात येण्यासाठी. नेमकं आपल्या पिकाची ग्रोथ बघा किती, काय वाटतं तुम्हाला हे बघून, एकदम फ्रेश ग्रोथ आपल्या पिकाची जी आहे ती चालू आहे बघा. कांड्या कशा पडल्या ते बघू शकता तुम्ही. तर इथंच आहे का कांड्या अशा, असं काहीच नाही. इथं पण बघा इथे थोडेसे छोटे आहेत. आता हे आपल्याला जे अंतर आहे हे वाढवायचं पुढच्या स्टेजमध्ये. हे तुम्ही बघू शकता. म्हणजे बऱ्यापैकी आपण जसं नियोजन केलं होतं तसं झालंय असं म्हणायला काही हरकत नाहीये. आता मी जे तुम्हाला आहे तर काही गड्डे दाखवलं, पण तेवढेच गड्डे मला दाखवायचे नाहीत तुम्हाला. मला मुद्दाम दाखवायचं आहे की आपल्या सगळीकडे आपल्या पिकामध्ये कशा प्रकारे कांड्या जनरेट झालेले आहेत हे बघा. नंतर इथं बघू शकता बरोबर. त्यानंतर साईडच्या उसाला बघू आता आपण, इथे बघू शकता. नंतर इथं सुद्धा बघा मागे जनरेट झालेलं आहे, इथं आहे बघा, नंतर इथं आहे, नंतर इथं सुद्धा लपून बसलेलं आहे बघा. त्याच्यानंतर थोडंसं अजून आपण इकडे बघतो इथं आहे काय आहे, इथं सुद्धा बघू शकता तुम्ही. म्हणजे आपल्या पिकानं बऱ्यापैकी जे कांड्या पकडायच्या होत्या ते आता पकडून एक चांगल्या स्टेजमध्ये आलेलं आहे. मी थोडंसं हाईट पण बघायला गेलो जवळपास 6 ते 8 पर्यंत मला कांड्या आढळल्या. त्याच्यानंतर इथं बघा, बघू शकता, इथं बघू शकता, इथं बघू शकता, इथं आहे. तुम्ही व्हिडिओ बघितला तर त्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की ऊसाची आपल्या डेव्हलपमेंट जी आहे ती एक्स्ट्राऑर्डिनरी ह्या मुवमेंटला जरी मला वाटते की जिथं आपले जास्त फुटवे होते, ओके ठीक आहे, कदाचित एखाद्यामध्ये असू शकतं, पण 5-6 तरी आपले ॲव्हरेज लेवलला मीटअप आहेत. 5-6 फुटवे तरी आपले आरामात आहेत. आलेल्या फुटव्याची जर वाढ बघितली तर तुम्हाला नक्कीच वाटत असेल की बाबा एवढं फुटवं कसं काय स्पीडअप होऊ शकतात. अजून भरणी केलेली आपण नाही आहे. भरणी केल्यानंतर काय होणार आहे, अजून हे उंची जाडी ह्या गोष्टी वाढणारच आहेत. ऍक्च्युली फक्त आपला जो ऊस आहे लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे की आपल्या ऊसाच्या गरजेनुसार कसं आपण त्याला खत किंवा काय आपण टाकू शकतो. थोडक्यामध्ये आताची जर कंडिशन बघितला तर थोडक्यामध्ये आपण प्रयत्न हा करणार आहे की नायट्रोजन आणि फॉस्फेट ह्याचा जो ऑप्टिक आहे थोडासा आपल्याला वाढवावा लागणार आहे, जेणेकरून आपलं ऊस काय उंच होईल. ऍक्च्युली लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला ऊसाची जाडी वाढवायची असेल तर तुम्हाला पोटॅश ऑप्टिक वाढवावं लागेल. आता तो ऑप्टिक नुसतं खत टाकून वाढत नाहीये, तर तुम्हाला ॲसिडोबॅक्टर असेल, पीएसबी असेल, केएमबी असेल ही जीवाणू वापरली पाहिजे. त्याशिवाय सांगण्यासारखं काय आहे की मुळाची सिस्टीम आहे तुमच्या पिकाची ती खूप स्ट्रॉंग राहायला पाहिजे ह्या मुवमेंटला. जर मुळाची सिस्टीम आपल्याला चांगली नसेल तर काय होणार आहे थोडक्यामध्ये की आपलं पीक जे आहे ते अपटेक चांगल्या पद्धतीने करू शकणार नाही. जास्त मुळे म्हणजे जास्त अपटेक किंवा जास्त खाणं असं म्हणू शकतंय. त्यामुळे आपल्या पिकाला तुम्ही काय द्यायला पाहिजे, ट्रायकोडर्मा असेल, सोडोमोनास असेल, त्याच्यानंतर त्याच पद्धतीने आता हुमणीचा पण विषय चालू आहे. तर हुमणीमुळे पण आपल्या पिकाचं खूप सारं नुकसान होऊ शकतं. 40%, 30-40% आरामात होऊ शकतं, 50% कदाचित होऊ शकतं, कारण वजन घटतं आपल्या पिकाचं. तर असे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मेट्रायझम, व्हीबीएम सुद्धा तुम्ही वापरलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला काय होईल, रिझल्ट मॅचअप होईल. म्हणजे मुळाची सिस्टीम आपल्या स्ट्रॉंग राहील.